पद्धतीने राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये एक वेगळा उत्साह जल्लोष गुढीपाडव्याच्या निमित्तानं पाहायला मिळतोय। तसाच उत्साह गिरगावमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। ही थेट गिरगावमधली दृश्य आपण पाहताय। गिरगाव इथली शोभायात्रा म्हणजे परंपरेची खरी ओळख करून देणारी आहे। अबालवृद्ध लहान मोठे अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। रांगोळ्यांचे सडे टाकले गेलेले आहेत आणि मोठ्या उत्साहात अबालवृद्ध महिला वर्ग या शोभायात्रेमध्ये अगदी पारंपरिक वेशभूषा परिधान करत सहभागी झालेले आहेत। पंतप्रधान मोदींनी ट्विट करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्यात। त्यांनी असं म्हटलंय की गुढीपाडव्याच्या या उत्साही सणाच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हा सुंदर सण नवीन वर्षाच्या आगमनाचं प्रतीक असून नवचैतन्य, आशा आणि नव्या संधींचा संदेश घेऊन येतो। येणारं वर्ष सर्वांसाठी आनंद, यश आणि उत्तम आरोग्यानं भरलेलं जावो। अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत एक्सपोज करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्यात। आपण सर्वांना गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा। बाकी सविस्तर बोलूच शिवतीर्थवर या असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी शुभेच्छा देत असताना